एकीकडे शरद पवार भाजपला धक्का देत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चढाओढ सुरू असतानाच आता नवी बातमी समोर आली ती म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी आता उद्धव ठाकरेंची कसरत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मुंबईत विधानसभेच्या केवळ 21 जागांचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी दिल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। सीएम पदासाठी ठाकरेंकडून जागांची तडजोड, मवियाच्या चेहऱ्यासाठी मुंबईतील जागांवर पाणी, मवियात मोठा भाऊ ठाकरेंच्या जागांचा तोटा, हा सगळा तिढा निर्माण झालाय तो मवियातल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून। उद्धव ठाकरेंना मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा यासाठी ठाकरे गटाची मोठी कसरत सुरू आहे। मात्र तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना दाद द्यायला तयार नाही। आता तर ठाकरे गट थेट मुंबईतल्या जागांवर तडजोड करण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2019 साली उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत मुंबईत 19 जागा लढवल्या। मात्र आता मवियात उद्धव ठाकरेंनी 36 पैकी केवळ 21 जागांची मागणी केली आहे, म्हणजे केवळ 2 वाढीव जागांची मागणी। तर ठाकरे गटातले नेते मात्र तब्बल 28 जागा लढवण्यासाठी आग्रही आहेत। मात्र उद्धव ठाकरे जागांची तडजोड करून मुख्यमंत्री पदाची फिल्डिंग लावत असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली। तर दुसरीकडे मुंबईत मात्र ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं त्यांचेच मित्रपक्ष म्हणतात। तुम्हाला कोण माहिती देतं मला माहित नाही, पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल। त्याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही, सत्य ते सत्य। शनिवारी महाविकास आघाडीची बैठक मुंबईत झाली। या ठाकरेंच्या शिवसेनेनं 21 जागांचा प्रस्ताव दिला, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 आणि काँग्रेसनं 14 जागांचा प्रस्ताव दिलाय। काही दिवसांपूर्वी झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत चेहरा जाहीर करण्याची मागणी केली होती। ज्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो, तर ज्या पक्षाचे जास्त आमदार येतील त्या पक्षाची शेती कुठल्या व्यक्तीला करायचं हे ठरवतील। कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, मग तुझी जागा मी पाडणार, माझी जागा तू पाडणार, तो आपली जागा तो पाडणार। ज्याच्या जागा जास्त होतील नाही, आधी ठरवा आणि चला पुढे, मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये। महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढते, तर महाविकास आघाडीचा अजूनही सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही। शिंदेंना थेट आव्हान द्यायचं असेल तर त्यांच्यासारखंच निवडणुकीत नेतृत्व मिळायला हवं असं ठाकरे गटाचा आग्रह आहे। त्यामुळेच ठाकरे आता सीएम पदाच्या चेहऱ्यासाठी थेट जागांचीही तडजोड करत असल्याची चर्चा आहे। मात्र हा फॉर्म्युला तरी काँग्रेस राष्ट्रवादीला मान्य होणार का याकडे लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।